चला सामना सुरू होतोय दोन्ही चौकार पाहायला मिळाला केतन मात्रेच्या बॅटमधून धीरज सुखदेव पाटील जे साबेगावचे आहेत त्यांच्या वतीने जर काडी संघ जिंकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला चौकार आला केतनच्या बॅटमधून आताचा बॉल फुल टॉस होता फटका चांगला आहे फिल्डिंग सुद्धा चांगली झाली आहे डायरेक्ट हिट लेट दिलं गेलंय मात्र झालंय नाहीये आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट करत असताना या दोन खेळाडूंना पाहिलं धावसंख्या पाहतोय आपण 7 धावा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्या. स्कोररच्या भूमिकेमध्ये मोहन झांजे यांना पाहतोय अतिशय चांगले लेखन करत असताना हा फटका चांगला आहे बाहेर निघाले पॉइंटच्या वरून केलाय चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे चौकार 4 धावा. चला पुन्हा एकदा चांगला चेंडू डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला मात्र नाहीये. चौकारानंतर चेंडू डॉट येत असताना पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात गावदेवी काडी संघ. पहिल्या चोर मध्ये धावा जर पाहिल्या तर बिनबाद 11 गावदेवी काडी संघाची धावसंख्या पाहा मिळते आपल्याला. बॉलर विशाल पाटील गोलंदाजी करत असताना पाहा मिळतं आपल्याला टीम दातेवलीच्या
बाजूने सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय सुरेश फौजदार आणि केतन मात्रे. चला गेम प्ले करा. पहिलाच बॉल बिग शॉट बिग हिट हॅमर करत असताना बॉलला पाठवलाय डीप मिड विकेटच्या बरोबर शानदार षटकार. षटकाराला पहिल्या बॉलवरती स्वागत केलं गेलंय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला. जसा चेंडू पडला तसा बाहेरच्या दिशेला निघून गेलाय. सरळ किपरच्या ग्लोव्ज मध्ये डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर आलेला डॉट बॉल. फटका चांगला आहे. फिल्डर दूरवरती आहे. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. चांगले बॅटिंग होत असताना पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर डॉट त्यानंतर चौकार. आताचा बॉल बॉलर्स डाईव्ह बॅक केलाय. फटका इथे सुद्धा चांगला आहे. चेंडू गेला अगदी गोळीच्या वेगाने सीमा पार. लागोपाठचा दुसरा चार. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना चांगला पंच करतोय. बॉल सीमा पार. वन मोर चार. चला लागोपाठचे मोठे फटके येत असताना पहा मिळतात. फटका इथे सुद्धा चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑफला टिपला झेल. संपलाय तो मात्र केतन मात्रेचा खेळ. लावून घ्या. वन डाऊनला पाहतोय आपण
सौरभ म्हात्रे, सौरभ म्हात्रेला पाहतोय आपण. पहिला धक्का लागला केतन म्हात्रेच्या स्वरूपामध्ये, ज्याने चांगला योगदान दिलं आपल्या टीमसाठी. लागोपाठ 3 चौकार आले, 1 षटकार, त्यानंतर चौकार, 4 चौकार 1 षटकार त्याच्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला. 2 ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धाबा आल्या आणि तिसरा पुन्हा एकदा यश ज्युनियरला पाहतोय आपण. चला 2 पॉवर प्ले संपले, त्यामुळे आता मोठी फटके मारण्याची संधी थोडीशी शीतल होईल काहीशी काढे टीमला. सूरज ओ चांगला बॉल अगदी हलक्या हाताने उडवलाय. कबरच्या दिशेला दूरवरती फिल्डर आहे, एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकतोय. तोपर्यंत एक जाव. गुड फिल्डिंग. फिल्डिंग तुम्हाला चांगलं करावं लागेल, कारण मागचा सामना फडकेपाडाने गमावला अगदी फिल्डिंगच्या जोरावरती. जवळजवळ 6 झेल सोडले एका इनिंग मध्ये. मग विचार करा मित्रांनो, तुम्ही जर मैदानावरती चांगला खेळ करत असाल, मग 6 झेल सोडल्यानंतर विजयाची अपेक्षा काय ठेवली जाईल तुमच्याकडून. त्यासाठी तुमचं ग्राउंड फिल्डिंग चांगलं असणं फार गरजेचं असतं. हो पुन्हा एकदा बीट केलं होतं फलंदाजाला. धावचीची संधी आहे. अगदी सूरज अर्ध्या क्रीज वरती आले होते स्ट्राईक घेण्यासाठी, मात्र किपरने चपलाई दाखवलं. एकाच ऍक्शन मध्ये उचलून थ्रो केला. तोपर्यंत सूरज पोहोचले होते नॉन स्ट्राईक एनला. ओव्हर नंबर 3 जयेशला पाहतोय आपण. तिसरं षटक आहे. समोर पाहतोय आपण सौरभला. फुलटॉस आणि कॅचिटचा कॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हेमंत होते, नो मिस्टेक. बॅटर बाद. दुसरा धक्का टीम खाडीला. चला नवीन बॅटर मैदानामध्ये प्रल्हाद पाटील आलाय. त्याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. धीरज पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि जर काडी संघ जिंकला तर 2000 आहेत. धीरज बसलेत का तिकडे सावलीला? ओके बसा. चला तिसऱ्या ओव्हर मध्ये 2 फलंदाज अद्यापर्यंत बाद झाल्या काडी संघाचे. स्कोर झालाय तो एकूण 30. तिसरा ओव्हर प्रगतीपथावर. ओ पहिलाच बॉल चांगला होता. या ठिकाणी रनआउट करण्याची संधी. उंचावरून थ्रो आलाय. चांगलं यशने कमबॅक केला आपल्या या ओव्हर मध्ये अपकमिंग यंगस्टर. डॉट बॉल आलाय. चांगला थोडस कमबॅक केलंय. 2 ओव्हर मध्ये चांगल्या स्थितीत होत्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये थोडासा बागपुटला ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. चमचमत्या ब्युटिफुल ट्रॉफ्या पाहायला मिळतात आपल्याला मंचासमोर. पटका चांगला. कॅचिटचा कॉल. हो रनिंग कॅच टिपायचा होता. चांगला ऍपर दिलाय आणि पाठीमागून शाळेतील लहान मुलं चालल्यात, ती सुद्धा टाळ्या वाजवतात. झेल सोडला. एकेरी धाव मिळाली. रनिंग कॅच होता. चला चांगला एफर्ट दाखवत असताना टीम काडी संघ ज्याने सुरुवात चांगली केली होती, मात्र त्यानंतर थोडीशी शांतता पाहायला मिळते. 2 विकेट गेल्यात. अद्याप काडी संघ तिसरं षटक प्रगतीपथावर असताना बॅटिंग करतोय. फटका चांगला. स्वीट साऊंड. जास्त उंची आहे, मात्र जेवढी जास्त उंची
तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सीमा रेषेबाहेर. शुम अंतर, षटकार. खेळाडू पाणी घेऊन जा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 37 धावा. चांगलं यश षटक राहिलं, मात्र शेवटचा बॉल अगदी ओव्हरपिच मिळाला आणि सूरज फौजदार सारखा बॅटर होता समोर. अगदी बॅटच्या रडारामध्ये आला. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना उडवला. शानदार षटकार आला बॅट मधून त्याच्या. डेजे संघ आता जास्त वेळ नका करू प्लीज. आपण टीम मीटिंग केली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा स्कोर बरोबरती. जर कार्डी संघ जिंकला तर धीरज सुखदेव पाटील साबेगाव यांच्या वतीने कार्डी संघाला 2000 रुपयाचं कॅश असेल आणि प्रल्हाद पाटील साठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. चौथ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती चौथा षटक टीम दातिवली सुभाष यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधात गावदेवी कार्डी संघ सुरेश पौदारचा संघ पाहा मिळतोय. सुभाष वैती आलेत आता बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 4 प्रल्हाद पाटील समोर आहे, ज्याच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार टोकण्याचा विक्रम आहे. तोच प्रल्हाद पाटीलला पाहतोय या स्ट्राईक वरती. क्रिकेटमध्ये असे बरेचसे किस्से आहेत, बऱ्याचशा गोष्टी घडल्यात. फटका चांगला आहे डीपेक्षा कबरला. बॉल हवेता फिल्डरने केली चूक आणि चौकार. 4 धावा. सुभाष बैतीला विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बिंदास पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिकला 2000 आहेत. फुल टॉस ऑन साइडला एकच सामील. मगाशी चौकार आला. डीपेक्षा कबरला झेल सोडला गेलाय, मात्र एक धाव मिळत असताना इकडे धावसंख्या पुढे सरकले. 42 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. स्कोरर मोहन दादा आहेत. चांगलं स्कोरिंग करत असताना पाहतो वेळोवेळी चांगली माहिती त्यांच्या वतीने पुरवली जाते. रिव्हर्स फटका चांगला आहे. गुड शॉट. टायमिंग प्रॉपर. षटकार. Once again, Suraj Fawzar on the fire.
बॉल आलाय. यस, सूरज फौजदार आक्रमक शैलीचा बॅटर पहा मिळतो आपल्याला. बॉल संपले. पुन्हा एकदा बिग हिट, मिस टाइम आहे. झेलचा अंदाज घेतलाय हेमंत होते. नो मिस्टेक, बॅटर बाद. बिग विकेट, बिग लॉस. टीम गावदेवी खार्डे. यश मिळालं, मोठे यश मिळालं. 2 रिव्हर्स फटके खेळत असताना 2 षटकार आले. त्यानंतर सूरज फौजदारची विकेट आली. नवीन बॅटर मैदानावरती पाहतोय अनिकेत निगुकर. प्रल्हाद पाटीलच्या जोडीला पाहतोय अनिकेतला. थोडेसे बाहेर निघाले होते. कीपर बीट झाले. पाब लागेल तेथे रन घेण्याचा प्रयत्न, नकार दिला जातोय. पंच बाटची खूण करत असताना दीपक चौधरी सर, स्क्वेअर लेगला सुनील भोईर सर आहेत. अत्यंत टॅलेंटेड पंच, ज्याने एका गाजवला क्रिकेट खेळत असताना अद्याप 40+ खेळतात आता, आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये पहा मिळतात. दिस इज गुड जॉब. पटकार ऑन साइडला, पटका खेळाय. 1 धाव कंप्लीट केले आहे. काउ कॉर्नरच्या दिशेला 2 धावा. अनिकेत निगुकर साठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये धीरज पाटील यांच्याकडून. चला, 4 ओव्हरचा केस संपला. 4 ओव्हर मध्ये धावा झाल्यात. ते एकूण आता 57 धावा लावल्यात स्कोरबोर्ड वरती. चार ओव्हर मध्ये 57 मोठ्या धावसंख्या उभ्या केल्यात टीम खाडी संघाने दातिवलीच्या विरोधात. यस सिनियरला पाहतोय आपण. अगोदर ज्युनियर होते, आता सिनियर पहा मिळतात. ते यंगस्टर आहेत सर्व खेळाडू. चला, याच्यानंतर सामना असेल टीम सापाडच्या विरोधात मोठी देसाई. विनर ते आहेत का? ओके मिस्टर, फेरबदल आहे. विनर विनर मॅच होईल. विनर विनर. धीरज पाटील जर कुठे असेल तर स्टेजवरती या आपण. फटका चांगला, बँक स्टॉप, बॅकवर्ड स्टोरेजच्या वरून लॉंग बिग वे, 6 आर.
मॅच बॉल आलेला आहे. षटकार आलाय प्रल्हाद पाटीलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, सरळ केळ्यात फिल्डर उपस्थित झाल्या. पहिल्या टप्प्यावरती उचलायचं होतं पण तोपर्यंत बॉल सीमा पार. दुसरा मोठा चार. एकोणसाठ डाबा होत्या या मॅच मध्ये. 67 झाल्यात अद्याप शेवटचं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न, हलकसा अपील केलाय. पंचांनी सांगितलं आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर पातळ डॉट. बिग शॉट. जास्त उंची आहे, लांबी सुद्धा तेवढीच मिळाली आहे. स्वीट साऊंड आउट ऑफ पार्क. पाटीलच्या बॅट मधून प्रत्येक षटकारासाठी धीरज पाटील यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा यावेळेस कॅचिटचा कॉल आहे. पटका पसलाय, टिपलाय झेल, संपलाय तो प्रल्हाद पाटीलचा खेळ. बिग विकेट. हर्षदला पाहतोय आपण. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मध्ये. पाहतो या शेवटचा. सुरुवातीला षटकार चौकार आले, थोडस कमबॅक यश ज्युनियर करत असताना आताचा फटका पुन्हा एकदा अभेद केल्यात. लॉंग ऑफला फोल्डर आहे, टप्प्यावरती उचललाय बॉल. 2 धावात पूर्ण होतील. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि पहिल्या 5 षटकांचा कोटा संपलाय. जिथे प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी खाडी संघाने बनवल्या धावा 75 धावा आणि 76चं मोठं टार्गेट आहे मॅच मध्ये. 75 झालं, 76चं टार्गेट आहे मॅच मध्ये तुम्हाला पाहा मिळतोय.
खाडी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 75 धाबा केल्या. 76चं मोठं टार्गेट टीम दातिवली संघासमोर असेल. सामना लगेचच सुरू होईल. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ही स्पर्धा जीवदानी आई क्रिकेट संघ साबेगाव आयोजित साबेगाव ट्रॉफी. आणि या स्पर्धेसाठी खूप मेहनत केली आमचे सचिनदादा पाटील, भुराज मात्रे, बिंदास पाटील, किरण पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी. खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र विशाल सर पाटील यांचा आवाज आपल्याला ऐका मिळेल. थँक्यू. शेक शेक थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. जीवदानी आई क्रिकेट संघ साबेगाव आयोजित साबेगाव चषक 2026 आणि जी दुसरी बाटेल आपण पाहत आहोत टीम गावदेवी स्पोर्ट्स खार्डी आणि त्यांचा अगेन्स्ट दातिवली. पहिलं सत्र नुकतंच समाप्त झालं. फार चांगली बॅटिंग लागली कारण 75 बनवण्यात आला आणि 76चा टार्गेट सेट केला टीम खाडीने. फर्स्ट हाफ जर आपण पाहिलं ज्या प्रकारे बॅटिंग लागली, स्पेशली केतन असतील, केतनने 20 बनवला. सुरेश फौजदार वन्स अगेन आज देखील त्याची चांगली नॉक लागली, त्याने 24 इंडिव्हिज्युअली बनवला. प्रल्हाद पाटील जबरदस्त इनिंग प्रल्हाद पाटीलची लागली, त्यांनी 22 इंडिव्हिज्युअली बनवला. आणि या तिन्ही बॅटर्सच्या चांगल्या खेळाच्या जोरावरती फर्स्ट हाफ मध्ये 75 बनवण्यात आलं आणि आता हा 76चा चेज कंप्लीट करायचा टीम दातिवलीला. सलामी जोडी बॅटर यश आणि त्यांचा समवेत विशाल आणि यश आलं ओपनिंग साठी. फर्स्ट ओव्हर सौरभ म्हात्रे दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होतो. अंपायरचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंग पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. पॉइंटचे फिल्डर येतात पण थोडे दूर लागले, तोपर्यंत वेळ होती. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगल ऑफ द मार्क झाला यश आणि ऑफ द मार्क झाली टीम दातिवली. बट रिक्वायर रेटचा आपण जर विचार केला, बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल 15 रन पर ओव्हर किंवा त्यापेक्षा जास्त करायचं आणि त्यासाठी महत्वाची ही गोष्ट राहणार आहे की पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल. कारण बघा पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही 30 ते 35 अथवा 40च्या आसपास बनवाल तेव्हा जाऊन ही फाईट चांगली होऊ शकते. बट पॉवर प्ले जरी शांत गेला तर 76चा चेज कंप्लीट करणं दातिवली टीमसाठी तितकं सोपं जाणार नाहीये. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस केले जातात. पॉवर प्ले सुरू आहे. बॉलिंग पॉवर प्ले फक्त दोनच फिल्डर 38 सर्कलचा बाकी राहत. एक फिल्डर आपल्याला डीप मध्ये मिड विकेटला पाहायला मिळतो, एक फिल्डर लॉंग ऑफला ठेवण्यात आला मिड ऑन इनफिल्ड मध्ये अराउंड द विकेट. आता फुल लेंथ बॉल प्ले अँड मिस येतोय डॉट. तेच मी सांगितलं ना की पॉवर प्ले महत्वाचं राहणार आहे. जर पॉवर प्ले शांत गेलं तर त्यात नंतर 76चा चेज कंप्लीट करणं फार अवघड जाऊ शकतं. कारण जेव्हा तुम्ही 4 ओव्हरच्या मॅचेस खेळता, 5 ओव्हरच्या मॅचेस खेळता किंवा मॅक्स टू मॅक्स 6 ओव्हर आणि जर रिक्वायर रेट 14 रन पर ओव्हर किंवा 15 रन पर ओव्हर असेल तर सुरुवात महत्वाची राहते. फुल लेंथ बॉल हॅमर जरूर केला बट लॉंग ऑफला फिल्डर आहे या फटक्यासाठी. सौरभ म्हात्रे सौरभची जर आपण बॉलिंग आतापर्यंत पाहिली त्याने पाहिले की 2 फिल्डर जे आपण ठेवलेत, एक डीप मिड विकेटला एक लॉंग ऑफला आणि त्या अनुसरून बॉलिंग करणंही महत्वाचं आहे. आणि जर आता पाहिलं बॅटर यश स्ट्रायकिंग एंड वरती येतो आणि त्याच्यासाठी देखील एक्झॅक्ट सेम फील्ड प्लेसमेंट आहेत. एक लॉंग ऑफ एक डीप मिड विकेट आहे आणि मिड ऑन इनफिल्ड मध्ये. आता ही बॅटर लेट झालं स्ट्रोक खेळण्यामागे. मिड ऑनचे फिल्डर सूरज आहेत का? सूरज दिसतात. रेडी नव्हते असं वाटलं कारण बॉल अगदी त्यांच्यापर्यंत ऑलमोस्ट पोहोचला तेव्हा त्यांना आठवलं की बॉल माझ्याकडे आला आणि बॉल फील्ड होतोय तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगल स्कोर काढतात 3 वरती आणि सिंगल डबलने फरक पडणार नाही या टीम खार्डीला कारण त्यांनाही ठाऊक आहे हा चेस तेव्हा कंप्लीट होऊ शकतो जेव्हा सातत्याने मोठे फटके येतील. निर्धाव चेंडू या मॅच मध्ये पुढे येणार आहेत खार्डी टीमला. कारण 14 रन 15 रन पर ओव्हर बनवणं हे सोपं नसतं. ते करत असताना ॲज अ बॅटिंग साईड तुम्हाला कॅल्क्युलेशन सुरू ठेवावे लागतात. रिक्वायर रेट प्रमाणे खेळावं लागतं पण रिक्वायर रेटचा आता थोडी मागे राखली टीम दातिवली या फर्स्ट ओव्हरमध्ये. आता लीडिंग एज बॉल मध्ये आहे. फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. पकली सफलता सौरभ म्हात्रे आणि खाडी टीम साठी झटका लागला पकला. बॅटर बाद झाले ते विशाल पाटील.
विकेट मिळाली. झटका पहिला लागला. विशाल पाटील फारसे योगदान देऊ शकले नाही आहेत. चला वेळ जास्त होतोय. टीम खाडी फिल्डिंग सेट करा आणि लवकरात लवकर पुढील ओव्हरला सुरुवात करा. बट फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 3 आला. एक विकेटही मिळाली. एक जबरदस्त सुरुवात सौरभ म्हात्रेने केली. कालचा दिवस गोडसे 20 अगेन्स्ट फाईट चांगली दिली. बट ॲट द एंड सुपर ओव्हरमध्ये काहीशा मिस्टेक्स घडल्या गोरेगावला. आणि तिथेही जबरदस्त खेळ आपण खाडी टीमचा पाकलाच होता. आणि म्हणजे दोन्ही सेशन मध्ये आज खाडी टीम आम्हाला पाहायला मिळणारच आहे. आज उमरलीला देखील मॅच आहे का? खाडी टीम आज बघा ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं तर आपले ग्रामीण क्रिकेटर्स देखील फार बिझी आहेत. कारण एक एक दिवशी मला वाटतं कधी कधी 2 ते 3 जागांवरती देखील मॅचेस असतात. आणि आज देखील पहा आता डे सेशन मध्ये सध्याच्या घडीला ते सावरगाव चषकामध्ये खेळतात. नाईट सेशन मध्ये उंबारलीला खेळणार आहेत. आणि बिझी शेड्यूल असतो सर्व टीम्स स्पेशली ग्रामीण क्रिकेटमध्ये. सेकंड उभा पहिलाच बॉल गती कमी केली होती. बट ओळखलं बॅटरने फटका चांगला खेळले. बट फिल्डर थोडं बेटर एफर्ट्स हवे होते पण मिसफील्ड घडली आणि त्या जोरावरती मिळतील या 4. चौकार आला. बट कुठेतरी बेटर एफर्ट्स तिथे पाहायला मिळू शकले असते. 4 मिळतील स्कोर कार्ड. 7 धावा स्कोर कार्ड वरती. आणि असे भरपूर सारे मोठे फटके हवेत. कारण या चेज मध्ये जर पुढे जायचं टीम दातिवलीला तर मोठे फटके हवेत. आता फुल नंतर बॅटचा टोएंडला लागला. बट इथे पहा फिल्डर नाही आहेत मिडॉनला. आता येतात लॉंग ऑफचे फिल्डर तिथपर्यंत. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलचा साहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा स्कोर कार्ड वरती. जी मी चर्चा करत होतो की जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असतो त्या क्षणाला ना रिक्वायर रेट प्रमाणे खेळणे फार महत्वाचे राहतं. अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला खेळणं महत्वाचं राहतं. तुम्ही परिस्थितीच्या विपरीत खेळाल ना तर तुम्हाला रिझल्टच विपरीतच मिळेल. म्हणून या क्षणाला आता मोठ्या फटक्यांसाठी जाणं हे महत्वाचं आहे. गती कमी केली होती. पडल्यानंतर बॉल कमी गतीने येतो. स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला. बॉल नंतर आला तेच तिथे पाहायला मिळालं. येतो डॉट. खाडी टीम या वेळेला या मॅच मध्ये फार पुढे. कारण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड फक्त आहे 8. आणि या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त 5च धावा आल्या. आणि या क्षणाला बॅटर्सला चान्स घेणं हे महत्वाचं राहणार. नेक्स्ट बॉल. आता बॅक ऑफ द हँड स्लो वन टाकला. बॉल अवे मध्ये आहे. फिल्डर येतात बट कॅच ड्रॉप. बॅक ऑफ द हँड स्लो वन. पिक जरूर केला होता बॅटरने. अगदी वेट करूनच खेळलं होतं. बट प्रॉपरली बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नव्हता. झेलची शक्यता देखील होती बट झेल पकडता आली नाहीये. जीवनदान प्रमाण मिळालं बॅटर हेमंतला. नेक्स्ट बॉल. आता प्लेड ऑन. विकेट मिळेल. झटका लागला. हा दुसरा. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. नवीन फलंदाज आता बॅटिंग करण्याकरिता येतात. बंटी आला आता बॅटिंग करण्याकरिता. पण त्यांचा संघ फार अडचणीमध्ये या मॅच मध्ये. कारण फर्स्ट हाफ कुठेतरी जर आपण विचार केला मी म्हणेन 10 ते 15 जास्त दिला असंच मी म्हणेन. कारण हाच आकडा जर 60-65 जर असता तर आणखीन चांगली फाईट टीम दातिवली देखील देऊ शकली असती. पण महत्वाची गोष्ट ही राहिली की स्टार्ट कमकुवत झाला. आणि स्लो स्टार्ट नंतर आता रिकव्हरी करणे अवघड. बट अजूनही स्टील मी म्हणेन की मॅच पूर्णपणे संपली नाहीये. या क्षणालाही जरी आक्रमकरित्या खेळलं तरी सुद्धा कमबॅक होऊ शकतोय. आणि त्यासाठी आता अगदी फ्रीली माइंडसेटने दोन्ही बॅटर्सला खेळावं लागेल. कारण या क्षणाला डॉट बॉल जर आणखीन पडले, बाउंड्रीज जर नाही आल्या तर त्यानंतर कार्य अवघड होणार आहे टीम दातिवलीसाठी. नेक्स्ट बॉल. राऊंड द विकेट. आता हे बॉल हवेमध्ये आहे बट फिल्डर त्या रिजम मध्ये नाहीये. प्रल्हाद पाटील धावतात खरे बट चान्स नाहीये. बॉल जाईल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4.
दरम्यान आली आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 2 षटकांचे आणि 76 चेज मध्ये एंड ऑफ द सेकंड ओव्हर 14 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम दातिवली आणि रिमेनिंग 18 बॉल मध्ये आता करायचं आणखी जिंकण्याकरिता 62 धावा आणखी करायचं. रिक्वायर रेट जो आपण पागला बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल 15च्या आसपास होता तोच रिक्वायर रेट आता ऑलमोस्ट 20.5 रन पर ओव्हर वरती जाऊन पोहोचला. कारण जर आपण विचार केला ज्या प्रकारे खेळ व्हायला हवा होता त्या प्रकारे खेळ झालाच नाहीये. आता हुकचा फटका फायनली फिल्डर चांगली फिल्डिंग बॉल स्टॉप केला आणि मिळेल फक्त सिंगलच कंप्लीट झाले. सिंगल डबलने काम बनणार नाहीये कारण रिक्वायर्ड आता 21चा देखील वरती पोहोचला. या क्षणाला तुम्हाला प्रत्येकी ओव्हर मागे 3 ते 4 चांगले फटके हवेत आणि त्या क्षणाला सिंगल डबल तुम्हाला खाडी टीम बोनस मध्ये देईल. कारण खाडी टीमलाही ठाऊक आहे ना की सिंगल डबलने आता इक्वेशन जे रागल्या 17 मध्ये आता रागल्या 61 17 मध्ये 61 बनवण्याकरिता तुम्हाला प्रत्येकी ओव्हर मागे 3 ते 4 बाउंड्रीज हव्याच आहेत आणि सिंगल डबलने हे कार्य साध्य होणारच नाहीये. बॅक ऑफ लाईन पुल करण्याचा प्रयत्न प्लॅन मिस येतो डॉट. जबरदस्त बॉलिंग करतो बॉलर सौरभ म्हात्रे. या युवा खेळाडूने फार इम्प्रेस केलंय. तो युवा जरी असला तरी सुद्धा त्याचं महत्व फार मोठं आहे खाडीचा ग्रामीण क्रिकेटसाठी. कारण फक्त खाडीचं ग्रामीण क्रिकेट नव्हे तर व्यावसायिक क्रिकेट तो भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतो आणि या क्षणाला या खेळाडूने फार कमी वेळेमध्ये स्वतःचा एक वेगळा दर्जा स्वतःचं एक वेगळं नाव बनवलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बॉल अवे मध्ये बट विकेट कीपर मिस्टेक. विकेट मिळवू शकले असते. सौरभच्या चेहऱ्यावरती स्माइल जरूर आहे पण मनातल्या मनात ही गोष्टी सुरू असेल की कॅच पकडायला हवी होती. याही वेळेस कटर टाकला होता एज लागली विकेट कीपर कडे चान्स होती. विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत होते राऊंड द विकेट. आता क्विक वन बट ते पागला बॅटरने हुकचा फटका आला आणि लाजवाब आला षटकार. लाईन आणि लन तितकी खराब नव्हती बट हा फटका जबरदस्त आला. बॅटर यश यांचा बॅटमना षटकार येतो. आता फुल लन ड्राईव्हचा फटका खेळायचा होता. बॉल दरम्यान पॉइंटला चालला. फुल्डर आहेत तिथे उपस्थित. बॉल फुल केला जातो मिळेल फक्त सिंगल आणि स्कोर कार्ड या सिंगलच्या साहाय्याने 23 ऑन द बोर्ड. आणि आता जर आपण इक्वेशनचा विचार केला अजूनही जिंकण्याकरिता ज्या रन्स हव्यात 53 अजूनही हव्यात आणि बॉल बाकी येते 13 मध्ये 53. बॅकफुट वरती जाऊन खेळायचं होतं. अंपायरने सांगितलं इट इज नो बॉल. ओव्हरस्टेपिंग तिथे झाले सौरभ म्हात्रेकडून. ते अंपायरने पागलं. आता नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. आणि सौरभ देखील सरप्राईज झाला की ओव्हरस्टेपिंग झाली कशी बट कधी कधी होतं. बट आता ते झाले आणि नेक्स्ट बॉल आता फ्रीटचा बॉल तो देखील जर आपण विचार केला तितका कॉन्फिडन्सिव्ह स्ट्रोक नाहीये. डीप मिड विकेटला फिल्डर आले तो वेगाने आणि थ्रो देखील येतो प्रॉपर आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. अवघ्या 3 षटकांचा आणि 3 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड आहे 26 आणि रिमेनिंग 12 मध्ये आता करायचं आणखीन 50 धावा. करायचा तर रिक्वायर्ड आता 25 रन पर ओव्हर. हेच होतं की एखाद्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्ही रिक्वायर्ड प्रमाणे जर बॅटिंग नाही केली तर प्रत्येकी ओव्हर मध्ये रिक्वायर्ड जम्प करतो आणि कधी कधी फार क्विकली जम्प करतो. बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल कॅल्क्युलेट केलं तर 15 रन पर ओव्हर होतं आणि आता 25 रन पर ओव्हर करायचं. तर आता कार्य फार जास्तच अवघड झालं आणि या क्षणाला सध्याची परिस्थिती पाहता आपण हेच म्हणू शकतो की हा सामना
गावदेवी स्पोर्ट्स खार्डीच्या खिशामध्ये 12:50 इक्वेशन आणि बॉलर तयार होतात. अनिकेत निगुकर आला, पगलाच बॉल उडवला हवेमध्ये आगे, फिल्डर लॉंग ऑफ से येत आहे, डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल अनिकेतला आणि हा आणखीन एक धक्का टीम दातिवलीला. आणि आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती आता यश ज्युनियर येतो आता बॅटिंग करण्याकरिता. आणि पहिलाच बॉल फेस करत असताना फटका समोरच्या दिशेने यश खेळला. हलकी मिसफील्ड जरूर झाली होती बट खेळता बॉल फ्री झाला आणि थ्रो येतो तोपर्यंत कंप्लीट केला जातील या 2 धावा. बट बॅटरची बॉडी लँग्वेज पाहून तर हेच वाटतंय की पराभव स्वीकारला की काय, कारण आता बॉल बाकी येते 10 आणि 10 मध्ये अजूनही करायचं 48. बघा जर पॉवर प्लेचा फायदा घेतला असता, पॉवर प्ले मध्ये जर कुठेतरी 30 ते 35 बनवला असता तर अजूनही ही फाईट चांगली पाहायला मिळू शकली असते आपल्याला. आता बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतं आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगल बॅटचा संपर्क होता, सिंगल मिडल स्कोर कडे आता पुढे जातो सिंगलचा साह्याने. टीम टोटल आता 29 ऑन द बोर्ड आणि आता 9 मध्ये करायचं आणखी जिंकण्याकरिता 47. 47 आणखी करायचं बट खार्डी टीम डॉमिनेटिंग क्रिकेट खेळली या मॅच मध्ये. बॅटिंग देखील चांगली केली आणि बॉलिंग करत असताना सौरभ म्हात्रेचा 2 ओव्हरचा स्पेल लाजवाब राखला. त्यात जर आपण पाहिलं आता फुल लेंथ बट मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आगे डीप खबरला येतात फिल्डर डाऊन दी बॉल, आणखीन एक सफलता मिळेल धक्का. आता हा लागला 4था. आणि या क्षणाला आता असं वाटतं की या मॅच मध्ये फक्त एकच प्रश्न बाकी आहे की टीम खार्डी किती रन्सने मॅच जिंकेल, कारण त्या व्यतिरिक्त काही राहिलं नाहीये. न्यू मॅन इन ॲट नंबर 6 रोशन आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 6 वरती आला. पण एकंदरीत टीम दातिवली विचार करेल की कुठेतरी आणखीन काही बेटर करू शकलो असतो बट कमी पडलो या मॅच मध्ये. पण अजून देखील भरपूर साऱ्या स्पर्धा, दातिवली टीम देखील एक चांगली टीम आहे. बॉल हवेमध्ये आहे आता फायनल एक्सेप्ट फिल्डर येत आहे डाऊन दी बॉल, आणखीन एक विकेट मिळेल अनिकेतला आणि धक्का आता लागला 5वा. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. तीन विकेट अनिकेत निगुकरसाठी आणि अजूनही एक बॉल बाकी आहे. विकेट हॅट्रिक होईल का? हॅट्रिक बॉल फुल लेंथ होता, इनर एज लागली. फायनल फिल्डर बॉल फुल करता. चला टीम दिवाचे कॅप्टन आपण या. आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त झाला 4 षटकांचा आणि 4 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 30 ऑन द बोर्ड आणि 6 मध्ये आता करायचं आणखी रन जर आपण पाहिलं 46. चला टीम दिवाचे कॅप्टन आपण या टॉस साठी. आणि हे देखील सुनिश्चित झालं की दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला डेफिनेटली टीम दिवा आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना खार्डी टीम नक्कीच पाहायला मिळेल.
आज करण फौजदार ॲज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळालं आणि करण फौजदार यांच्या नेतृत्वाखाली आज खाडी टीम या मॅच मध्ये चांगली खेळली आहे. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल पायावरती लागला अपील यस फिंगर अप लेग बिफोर विकेट झटका आणखीन एक. ओम साठी कॅश प्राइज आहे. सन्नी दादा आणि किरण दादा पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली ओमने तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचे रोख पारितोषिक दिलं जाईल. एक विकेट तर मिळाली, दुसरी मिळेल का? नाही. फटका लाजवाब आहे, पुलचा फटका, षटकार. सिक्सर येतोय. कुठे आपण विकेट हॅट्रिकची चर्चा करत होतो आणि नेक्स्ट बॉल मोठा फटका आलाय. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने फटका खेळत आता फिल्डर आखिर वाईड इशला बॉल फुल करतात. मिळेल फक्त सिंगल. बट या मॅच मध्ये फक्त फॉर्मॅलिटीज आता बाकी आहेत. टीम दिवा टीमचं कॅप्टन्सीला आपल्याला विनंती असेल या पण टॉस साठी. नेक्स्ट बॉल बॅट्स अगदी टोळला जा देखील बॉल लागला. फिल्डर येतात पुन्हा एकदा लॉंग ऑनला. बॉल फील्ड होतोय तोपर्यंत देखील कंप्लीट केली जाईल फक्त सिंगल आणि या ओव्हरमध्ये आता बॉल बाकी आहेत. येते 2. पूर्णपणे डॉमिनेशन पाहायला मिळालं या मॅच मध्ये. डॉमिनेटिंग क्रिकेट खेळली टीम खाडी. रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं. आता बॉल मागे चालला शॉर्ट थर्डला. बॉल फील्ड होता. हा देखील येतो डॉट बॉल आणि आता शेवटचा एक बॉल बाकी या मॅच मध्ये. अगदी बॅटिंग जेव्हा सुरू होती तेव्हा देखील डॉमिनेटिंग खेळ सुरू होता खाडीचा. आता बॉलिंग मध्ये देखील एक्झॅक्टली सेम तेच पाहायला मिळालं. जबरदस्त बॉलिंग देखील लागली आणि अगदी सहजरित्या या मॅच मध्ये बाजी मारताना आपला टीम पाहायला मिळते खाडी. आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. बाजी मारली आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स खाडी टीम आहे. खाडी टीमचे कॅप्टन लगेच या आणि तसेच दिवा टीमचे कॅप्टन आपणही या. टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल.